सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण आत्मा, आत्मज्ञान आणि आत्मप्रभाव, आत्मा म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय आणि आत्मप्रभाव म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. आणि आत्मा, आत्मज्ञान, आत्मप्रभाव समजून घेणं हे एक तऱ्हेचं स्वच तंत्र, म्हणजे आत्मा कोण्या पद्धतीने, कोण्या रीतीने आपला पराक्रम गाजवतो हे समजणं, म्हणजे स्वच तंत्र, स्वचा प्रभाव समजणं. आणि तेही स्वातंत्र्य दिनाला त्याचं एक खास औचित्य आहे की स्वातंत्र्य दिनाला ज्याला आत्मा, आत्मज्ञान, आत्मप्रभाव याची जाण आली, की एकदा का ती जाण आली की ती कायम स्वरूपी राहते. मग कधीच आपल्याला पारतंत्र्याचा म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचा प्रसंग निर्माण होत नाही. म्हणून आजच्या स्वातंत्र्य दिनी आत्मा, आत्मज्ञान, आत्मप्रभाव हे जे निरूपण आहे ते आपण सर्वांनी ध्यानपूर्वक, लक्षपूर्वक ऐकावे ही विनंती. आता सुरू करत आहे आत्मा, आत्मज्ञान, आत्मप्रभाव. स्व आत्मा म्हणजे आपले आपण, सर्व व्याप्त सबाह्यंतरी जाण हेची आत्मज्ञान. स्व किंवा आत्मा याचा भाषेच्या कोशातील अर्थ म्हणजे डिक्शनरीतील अर्थ स्व किंवा आत्मा याचा आपले आपण असा आहे. स्व आत्मा म्हणजेच स्व म्हणजे आपले, स्व म्हणजे आपण, आत्मा म्हणजे आपले, आत्मा म्हणजे आपण. म्हणून स्व आत्मा याचा अर्थ आपले आपण. आणि आता हे जेव्हा आपले आपण एकत्र करतो तेव्हा आपले आपण म्हणजे सहजपणे, सहजासहजी असा अर्थ होतो. म्हणून स्व आत्मा म्हणजे आपले आपण, सर्व व्याप्त सबाह्यंतरी जाण हेची आत्मज्ञान. स्व किंवा आत्मा याचा अर्थ आपलेपणे आपणाला सर्वत्र व्यापून आपण आहोत, सर्वांच्या आत आणि बाहेर आपण आहोत याची जाण जेव्हा आपलेपणे आपणाला येते तेव्हा स्व आत्मा याचा जो आपले आपण असा अर्थ आहे तो अर्थ आपणाला उलगडतो. आणि स्व आत्म्याचा आपले आपण हा अर्थ उघडणं हेच आत्मज्ञान आहे. आणि हे आत्मज्ञान ज्याला जिथे होते त्याला तो एका जागी असून सुद्धा सर्व व्याप्त आहे आणि एका देहात असून सुद्धा सर्व देहाच्या आत आणि बाहेर तो आणि तोच आहे याची जाण होते. यालाच आत्मज्ञान म्हणतात. म्हणून स्व आत्मा म्हणजे आपले आपण, सर्व व्याप्त सबाह्यंतरी जाण हेची आत्मज्ञान. तर व दुसरं, एके ठाई बसे वसे अविचल शांत भावे, परिवेष्टी समष्टी व्यापुनी उरे, आत्मा स्वप्रभावे. आता असं ज्याला आत्मज्ञान झालं तो माणूस किंवा ती व्यक्ती खरे तर आत्मा म्हणूनच, व्यक्ती म्हणून नव्हे, व्यष्टी म्हणून नव्हे, तर असं ज्ञान ज्या व्यक्तीला, व्यष्टीला झालं तो खरोखरीचा व्यष्टी आणि व्यक्ती रूप टाकून आत्मा म्हणूनच एके ठाई बसे वसे अविचल शांत भावे. तर सर्व व्याप्त सबाह्यंतरी आपण आहोत हे आत्मज्ञान ज्याला झालं तो एका ठाईच बसून असतो, एका ठिकाणीच वसून वस्ती करून असतो आणि अत्यंत अविचल शांत भावाने तो एका ठाई बसलेला असतो. आणि इतकं असून सुद्धा एके ठाई बसलेला असा हा व्यक्तिरूप नष्ट झालेला स्वयमात्मा जो असतो तो व्यष्टी समष्टी व्यापुनी, तो सर्व व्यक्तींना आणि सर्व व्यक्तींच्या समाज रूप एकत्वाला व्यापून त्या बाहेर सुद्धा उरतो असा हा आत्मा व्यष्टी आणि समष्टी व्यापून त्या बाहेर सुद्धा उरतो. याला म्हणायचं आत्म्याचा स्वप्रभाव, म्हणजे आत्म्याचा पराक्रम किंवा स्वपराक्रम. म्हणून एके ठाई बसे वसे अविचल शांत व्हावे, परिवेष्टी समष्टी व्यापुनी उरे, आत्मा स्वप्रभावे.
आत्मज्ञान झालेला माणूस आता व्यक्ती राहतच नाही, त्याचा व्यक्तिभाव जातो, त्याचा देह आणि देहबुद्धी देहभाव जातो आणि आत्मा म्हणून एकाच ठिकाणी बसून एकाच ठिकाणी वस्ती करून शांत अविचल भावात राहून असा हा आत्मा एके ठाई वसून बसून संपूर्ण व्यक्ती आणि व्यक्तींचा समुदाय म्हणजे समाज व्यापून त्या बाहेर सुद्धा स्वप्रभावे म्हणजे आपल्या पराक्रमाने आपल्या आत्मज्ञानाने बाहेर सुद्धा उरतो. म्हणजे सर्व व्यापुनी दशांगुले उरला हा अनुभव ज्याला आत्मज्ञान झालं अशा आत्मज्ञानी माणसाला आपण सर्व व्याप्त आहोत आणि सबाह्यंतरी आणि सर्वाच्या आत आणि बाहेर पण आपणच आहोत. एका ठिकाणी बसून वसून सुद्धा आत्मारूपे अविचल शांत भावात असल्यामुळे आपण सर्व व्यक्ती आणि सर्व समुदाय यांना व्यापून त्या खेरीज बाहेर उरलेलो आहोत. हे आत्मज्ञान झालेल्या माणसाला कळते. यालाच म्हणायचं आत्म्याचा स्वप्रभाव म्हणजे आत्म्याचा स्वपराक्रम. म्हणून स्व आत्मा म्हणजे आपले आपण सर्व व्याप्त सबाह्यंतरी जाण हेच आत्मज्ञान. एके ठाई बसे वसे अविचल शांत भावे परी व्यष्टी समष्टी व्यापुनी उरे आत्मा स्वप्रभावे. व्यष्टी समष्टी असण्या आत्मा अधिष्ठान परी गुण आकारी न गुंते आत्मा विना व्यवधान. विना व्यवधान, व्यवधान म्हणजे अडचण, विना व्यवधान म्हणजे कोणतीही अडचण नसलेला. म्हणून व्यष्टी आणि समष्टीच्या असण्याला म्हणजे व्यक्तीच्या आणि समाजाच्या असण्याला आत्मा अधिष्ठान, आत्म्याचाच पाया म्हणून, आत्म्याचेच अधिष्ठान म्हणून, आत्म्याचेच कारण म्हणून व्यष्टी समष्टीच्या असण्याला आत्माच कारणीभूत, आत्माच पायाभूत, आत्माच अधिष्ठान रूप असतो. परी गुण आकारीन गुंते आत्मा विना व्यवधान. परंतु व्यक्ती आणि व्यक्तींच्या समुदायाला असा पाया रूप, अधिष्ठान रूप, कारण रूप असणारा आत्मा परी गुण आकारीन गुंते असला तरी म्हणजे परी म्हणजे तरी सुद्धा हा आत्मा व्यक्ती आणि व्यक्तींच्या समुदायांच्या गुणांमध्ये आणि आकारांमध्ये न गुंता आत्मा विना व्यवधान. आत्मा गुण आणि आकाराच्या भानगडीत न पडता विना व्यवधान म्हणजे गुण आणि आकारापासून सुटलेला मोकळाचा असतो. म्हणून गुण आकारात ज्या व्यष्टी दिसतात आणि गुण आकारात ज्या व्यष्टी एकत्र म्हणून समष्टी म्हणजे समाज म्हणून दिसतो, तर गुण आकारातील व्यष्टी आणि व्यष्टींचा समुदाय म्हणजे समाज यांच्या असण्याला आत्मा पाया म्हणून कारणीभूत असला तरी व्यष्टी किंवा समष्टीच्या प्रमाणे तो गुण आकारामध्ये न गुंता केवळ त्यांना असणेपणा पाया म्हणून उपकारक ठरतो. मात्र व्यक्ती आणि समष्टीच्या म्हणजे व्यक्तींच्या आणि अनेकानेक व्यक्तींच्या समुदायाच्या गुण आणि आकारात जसे व्यष्टी आणि समष्टी गुण आकारात वावरत असते, तसं व्यष्टी समष्टीला पायाभूत असणारा आत्मा व्यष्टी समष्टीप्रमाणे गुण आकारात गुंतत नाही. तो विना गुण आकार, तो गुण आकाराशिवाय म्हणजे विना गुण आकार व्यवधान म्हणजे गुण आणि आकार रूपी अडचणीशिवाय हा आत्मा व्यष्टी समष्टीला पाया म्हणून कारणीभूत असतो. चौथं कडवं सर्वाभूती सर्व ठाई पाया रूप आदि कारण तरी आत्मा स्वयंभू विना प्रयोजन. सर्व प्राणी मात्रांमध्ये आणि सर्वांच्या ठाई आदि कारण, मूळ कारण, अधिष्ठान, पाया म्हणून जरी आत्मा असला तरी जो सर्वांचे कारण आहे तो आत्मा परी म्हणजे तरी आत्मा स्वयंभू विना प्रयोजन. सर्वांना, सर्व प्राणी मात्रांना आणि सर्व अस्तित्वाच्या ठिकाणी पायारूप आदि कारण म्हणून जरी आत्मा असला तरी आत्म्याच्या असण्याला प्रयोजन नाही. तरी आत्म्याला कारण कोणतेच नाही. आत्मा स्वतःच स्वतःचा असलेपणी आहे आणि असा जो स्वतःच स्वतःचा असलेपणी स्वयंभू आत्मा असतो त्याच्या असण्याला काही कारण नसते.
मात्र हा स्वयंभू आत्मा जो स्वतः विना प्रयोजन आहे तो सर्व प्राणी मात्रांच्या सर्व अस्तित्वाच्या पायारूप अधिष्ठानाला मात्र कारण झालेला आहे. आत्मा जो सर्वांचं कारण आहे त्याच्या असण्याला कारण नाही, प्रयोजन नाही. म्हणून आत्मा स्वयंभू आहे आणि स्वयंभू आत्मा उर्वरित सर्वांच्या भूभवती म्हणजे अस्तित्वात येण्यासाठी, जन्म येण्यासाठी, अस्तित्वात राहण्यासाठी, म्हणून सर्वांना भूभव भवती, सर्वांच्या जन्माला, सर्वांच्या विश्वरूप असण्याला आणि सर्वांच्या जीवनाला कारणीभूत असणारा आत्मा हा स्वयंभू आहे. त्याच्या असण्याला कोणतेही कारण किंवा प्रयोजन नाही. 5वं कडवं, स्वये जाना हेतू प्रयोजन राही, स्वभावे अजाणता जो विश्व हेतू राही. तर आत्म्याला स्वतःला म्हणून काही हेतू नाही, प्रयोजन नाही. तो असणेपणी आहेच आहे. तो स्वतःच स्वतः असलेपणी कायमस्वरूपी आहे. तो अजन्मा अमरणा नित्य स्थित आहे. असा जो स्वतः विना प्रयोजन राहतो तो स्वभावे अजाणता जो विश्व हेतू राही. तो स्वभावे ने जो ज्याच्या असण्याला प्रयोजन नाही, कारण नाही आणि ज्याचं असणं स्वतःच स्वतःच्या ठाई स्वयंभू म्हणजे ज्याचा तोच जन्माला आलेला आहे, ज्याला माता पिता नाही, ज्याला जन्म मरण नाही, असा हा स्वयंभू आत्मा ज्याच्या असण्याला कारण नाही, प्रयोजन नाही, तो विश्वाचा हेतू म्हणून, विश्वाचं कारण म्हणून स्वभावे अजाणता, तो अजाणता, तो त्याची त्यालाच जाण नसताना विश्व हेतू, विश्व प्रसवण्याचा हेतू म्हणून, विश्वाचं कारण म्हणून तो स्वभावे म्हणजे सहज व्हावे, सहजासहजी अजाणतेपणी हा आत्मा विश्वाचा हेतू म्हणून काम करतो. मात्र त्याच्या स्वतःच्या असण्याला हेतू किंवा प्रयोजन नाही. जो स्वयंभू आहे, ज्याच्या स्वतःच्या असण्याला हेतू प्रयोजन नाही, ज्याला माता पिता नाही, असा हा जो स्वतःच असलेपणी असणारा हेतू प्रयोजन रहित आत्मा आहे, तो स्वभावे म्हणजे नैसर्गिकरित्या सहजासहजी, ज्याला आपण म्हणतो यादृच्छिक पद्धतीने रॅन्डमली विश्व निर्माण करणारा विश्वाचा हेतू म्हणून काम करतो. हेतुक प्रेम भावे आपलेपणी आपण, हा आत्मा आपलेपणी आपण असतो आणि हेतू विरहित असून सुद्धा त्याचं स्वरूप प्रेम भाव पूर्ण आहे. म्हणून आत्मा पूर्णता प्रेम भावाने विनटलेला आहे. आत्मा पूर्णपणे प्रेम भावाने सुशोभित झालेला आहे. आपलेपणी आपण तो विना हेतू प्रेमरूप आहे आणि असा हा विनारूप आपलेपणी आपण प्रेमरूप असणारा आत्मा असे ना दिसे आत्मा. हा जरी असा विना हेतू म्हणजे अहेतुक प्रेमभावेपणी असणारा आत्मा असे असला ना दिसे तरी दिसत नाही. म्हणून अहेतुक प्रेम व्हावे आपलेपणी आपण असे ना दिसे आत्मा. हेतुरहित प्रेमपूर्ण असणारा, हेतुरहित प्रेमपूर्ण आपलेपणी आपणातच प्रेमाने संपृक्त असलेला आत्मा असला तरी ना दिसे, तरी चर्मदृष्टीला दिसत नाही. म्हणून अहेतुक प्रेम व्हावे आपलेपणी आपण असे ना दिसे आत्मा, त्या पोटी जीव जगत जगदीश्वर विण. म्हणजे जरी दृष्टीला दिसत नसला तरी आपलेपणी आपणच प्रेमरूप असलेला हा आत्मा न दिसता सुद्धा असतो आणि न दिसून असणारा हा आत्मा दिसणाऱ्या जीव आणि जीवांच्या जगताला आणि जीव आणि जगत याला नियंत्रित करणाऱ्या जगदीश्वर चैतन्याची वीण म्हणजे आत्मा आहे. म्हणजे हा जो आत्मा आहे तो दिसत नाही पण असतो आणि असून जो सर्वाप्रती प्रेम वर्षाव करणारा सहज प्रेम व्हावी असा हा आत्मा न दिसता सुद्धा असतो
आणि त्याच्या दिसून सुद्धा असळेपणातून, त्याच्या न दिसून सुद्धा असळेपणातून, त्याच्या प्रेमातूनच हे जीवाचं जगत आणि जीव आणि जगताला नियंत्रित करणारी चैतन्य शक्ती प्रसवली आहे. वीण म्हणजे संतती. म्हणून अहेतुक प्रेमभावाने असलेपणे असणारा, आपलेपणे असणारा हा प्रेमपूर्ण म्हणजे प्रेमाने पूर्ण हा जो आत्मा आहे तो असतो निश्चित, परंतु दिसत नाही. आणि असून न दिसणारा हा जो आत्मा आहे त्याच्याच पोटातून हे संपूर्ण जीव जगत आणि त्याला नियंत्रित करणारी परमेश्वरी शक्ती वीण संतती म्हणून जन्माला आली आहे. तर आत्मा, आत्मज्ञान, आत्मप्रभाव, आत्मा म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय आणि आत्मप्रभाव म्हणजे आत्मपराक्रम म्हणजे काय हे उलगडणार हे 6 कडव्यांचं अभंग रूप काव्य सविस्तर अर्थासहित आपणा पुढे त्याचं निरूपण करून झालं. आता ते एकदा शुद्ध सरळ पद्धतीने म्हणतो आणि हे आजचे निवेदन, आजचे निरूपण येथेच संपन्न करतो. तर ऐका. आत्मा, आत्मज्ञान, आत्मप्रभाव, स्व आत्मा म्हणजे आपले आपण, सर्वव्याप्त सबाह्यंतरी जाण हेची आत्मज्ञान. एके ठाई बसे वसे अविचल शांत व्हावे, परिवेष्टी समष्टी व्यापुनी उरे आत्मा स्वप्रभावे. वेष्टी समष्टी असण्या आत्मा अधिष्ठान, परी गुण आकारीन गुंते आत्मा विना व्यवधान. सर्वाभूती सर्व ठाई पायारूप अधिकारण, परी आत्मा स्वयंभू विना प्रयोजन. स्वये जाना हेतू प्रयोजन राही, स्वभावे अजानता जो विश्व हेतू राही. हेतुक प्रेम व्हावे आपलेपणी आपण, असे ना दिसे आत्मा त्या पोटी जीव जगत जगदीश्वर वीण. तर जीव जगत जगदीश्वर ही वीण म्हणजे ही संतती असून न दिसणाऱ्या आत्म्याच्या प्रेमरूप असणेपणातून जन्माला आलेली आहे. हे जेव्हा सर्व आपणाला आत्मा, आत्मज्ञान, आत्मप्रभाव याचं ज्ञान आतून जाणवायला लागेल तेव्हा आत्म्याचं आत्मज्ञान आणि आत्म्याचा प्रभाव जाणवणं म्हणजेच आत्मा, आत्मज्ञान, आत्मप्रभाव जाणवणं हेच खऱ्या अर्थाने आत्म्याचे स्वतंत्र. म्हणजे आत्मा त्याचा तो स्वतंत्र आहे, त्याच्यावर कोणी किंवा त्याचे कोणी नियमन करू शकत नाही. मात्र जो सर्वांचे नियमन करतो, आत्मा स्वतंत्र आहे, त्याचं नियमन कोणी करत नाही. परंतु आत्मा इतर सर्वांचे नियमन करतो. म्हणून नियमन करणारा आत्मा हाच परमेश्वर आहे हे ज्याच्या लक्षात आलं त्याला आत्मा, आत्मज्ञान, आत्मप्रभाव आणि आत्मनियमन केवळ आणि केवळ सर्वांचं नियमन आत्माच करतो. हा आत्म्याचा प्रभाव, ही आत्म्याची शक्ती, आत्म्याचं ज्ञान आणि आत्मा म्हणजे काय हे ज्याला नीट कळलं त्याच्या दृष्टीने हा आत्मस्वातंत्र्य दिन म्हणजे आत्म्याला त्याचं असं स्वतंत्र तंत्र असतं आणि आत्मा स्वतंत्र आहे आणि उर्वरित जीव जगत आणि जगदीश्वर यांना नियंत्रण करणारा आत्मा स्वतः मात्र स्वतंत्र आहे. जीव जगत जगदीश्वराचे नियंत्रण करणारा आत्मा विश्वचेतना ही खऱ्या अर्थाने ज्याला जाणीवेच्या पातळीला आतून जाणवली, भावली आणि हे ज्ञान, आत्म्याचं ज्ञान, आत्म्याचा प्रभाव ज्याने आपल्या बुद्धीमध्ये शाश्वत पद्धतीने धारण केला असा माणूस म्हणून नसतोच, तो स्वयमेव आत्मा असतो. तो स्वयमेव आत्मा असल्यामुळे स्वतःचे तंत्र त्याचे त्याला उपयोगी येते. अशा अर्थी जो स्वयमेव आत्मा आहे त्याचं स्वतःच असं जे तंत्र आहे ते आत्मतंत्र म्हणून आपण स्वयमेव आत्मा आहोत हे ज्याच्या ध्यानात आले त्याला आत्मतंत्र म्हणजे काय कळले. आणि आत्मतंत्र हे सर्वांपासून अलग असते, स्वतंत्र असते. म्हणून आत्मा, आत्मतंत्र ज्याला कळले त्याला आत्मस्वातंत्र्याचा खराखुरा अर्थ
स्वातंत्र्य दिनी कळला आणि त्या निमित्ताने स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असे निश्चित जाणावे आणि या निरूपणाचा आत्मा, आत्मज्ञान, आत्मप्रभाव याचा अर्थ नीट ध्यानात घ्यावा. मनन चिंतन निधिध्यासनाद्वारे तो आत्मसात करावा आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन स्वतंत्र झाल्याचा आनंद आपण आपलेपणी घ्यावा अशी सर्वांना प्रेमपूर्वक विनंती करतो आणि आत्मा, आत्मज्ञान, आत्मप्रभाव हे निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.